लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राजकारणामध्ये सध्या एक वेगळीच चर्चा रंगली आहे. आमदार झाल्यानंतर गोकुळ गीतेंच्या बंगल्याबाहेर जो जल्लोष झाला तो फक्त विजयाचा नव्हता तर एका मोठ्या राजकीय संकेताचा होता. का? कारण या जल्लोषामध्ये वाजत होतं एकनाथ शिंदेचं गाणं आणि त्यावर थिरकत होते स्वतः गीते समर्थक. म्हणजेच गीते आता शिंदेच्या शिवसेनेकडे वळणार का, हीच चर्चा आता जोर धरू लागली आहे. आमदारकीचा निकाल लागल्यानंतर गोकुळ गीतेंच्या बंगल्याबाहेर समर्थकांनी मोठा जल्लोष केलाय. ढोल ताशे फटाके आणि नाच गाण्यांनी परिसर दणाणून गेलाय. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं एका खास गाण्यानं. कारण या जल्लोषात वाजत होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं गाणं आणि त्यावर गीते समर्थक अक्षरशः थिरकत होते. राजकीय भाषेत सांगायचं झालं तर हा फक्त आनंद नव्हता तर एक सिग्नल होता. का? कारण गेल्या काही दिवसांपासून गोकुळ गीतेंच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलेलं आहे. जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी हा जल्लोष त्या चर्चेला आणखी खतपाणी घालतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर आणि गटबाजी नवीन नाहीये, पण अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमात दुसऱ्या पक्षाच्या नेतृत्वाचं गाणं वाजवणं हा एक स्पष्ट राजकीय म्हणूनच आता प्रश्न असा आहे, हा फक्त जल्लोष होता की येणाऱ्या राजकीय बदलाची झलक? गोकुळ गीते नेमका कोणता निर्णय घेत आहेत हे येणाऱ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. पण सध्या या जल्लोषानं राजकारणामध्ये नवा ट्विस्ट नक्कीच दिलाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.